ते पोहोचतायत. लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. अगदी पाहायला गेलं तर दामतच्या या क्रीडा नगरीमध्ये खूप सुंदर असं आयोजन पाहायला मिळत आहे. मिजान दादा नजे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण अनुभवतोय. लेट्स स्टार्ट द गेम. पहिला बॉल अगदी खोलात पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. यस 22च्या स्वरूपात एक चोरटी धाव आणि या चोरट्या धाब्याने आता धावफलक ओपन होत असताना पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण अनुभवतोय. दोन्ही टीम साठी महत्वपूर्ण सामना. दुसऱ्या बॉल वरती फटका आडव्या बॅटनं पाहायला मिळतोय. सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. मिडॉनला फील्ड आणि फेकी तोपर्यंत घेतली गेलेली एक धाव. संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती भडवल टीम कडून. हॅलो तर जरूर आपण पाहतोय मिलन भडवल संघ या ठिकाणी खेळतोय. शिवसेना शिलू पंचायत समिती विभाग प्रमुख माननीय भगवानजी जामकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थानं म्हटलं गेलं तर भडवा B+ संघाचा अष्टपैलू खेळाडू उमेश याचे ते वडील आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खुरमबाई नजे यांचे खास मित्र म्हणून भगवानजी जामकरे आणि क्रिकेट कुठेही असून दे त्यांची जी भेट असते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत केलं जाते. जाऊया पुन्हा त्या कॉम बॉक्समध्ये. तिथे जोडले गेलेत आमचे मित्र मिलन. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहाल अद्यापपर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतात. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती अगदी समोरच्या बॅटरला उभं ठेवण्याचा प्रयत्न आता इथून केला जातोय. 5वा बॉल अगदी टॉस झाला होता. अगदी समोर टाकला होता. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. यस 22च्या स्वरूपात ही एक धावपलकावरती ऍड होत असताना एका धावेने धावपलक जाऊन पोहोचेल. अद्यापपर्यंत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती 4 धावा धावपलकावरती. विचार केला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. सोमनाथ पाटीलकडे सर्वच प्रेक्षकांच्या नजरा लागून आहेत. कधी तो मोठा फटका येणार या आशेने बघतायत सर्वच प्रेक्षक. या ओव्हरचा लास्ट बॉल खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या लाईनला पिक करत असताना पाहायला मिळतात गोलंदाज प्रथमेश. पहिल्या षटकाची समाप्ती आपण इथे पाहतो आणि पहिल्या षटकांती अवघ्या धावा खर्च झाल्यात त्यात 4. अफलातून शतक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हाताळत असताना प्रथमेशला आपण पाहिलं. खूप चांगलं असं आयोजन. नेरळ परिसरातील खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी आपण अनुभवतोय. विचार केला मिजान दादा नजे तदनंतर इम्रान दादा शेख. नेरळ परिसरात 2 चांगले शॉप आहेत त्यांचे चिकन आणि एक मच्छीचा. विचार केला ना तर सर्वच मित्रपरिवार त्यांच्यावरती अतूट प्रेम आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ते सगळं पाहतोय. पहिल्या षटकांत धावपलक जाऊन पोहोचला. अवघ्या 4 या आकड्यावरती अफलातून गोलंदाजी प्रथमेशची पाहिली. आता या दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित गोलंदाजी मार्क वरती तयार होत असताना पाहायला मिळतील कुणाल. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी जर का विचार केला भडवल टीमचा तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीची दहशत पसरवत असताना पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या खर्च झाल्या धावा 4. इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. कुणालचा पहिला चेंडू अगदी हलवार पद्धतीनं परंतु इथं पंचांनी ओळखलं पकडलंय. वाईट चेंडू आपण पाहतो. दंडित केलं जाईल गोलंदाजाला एका धावेचा भरणा. खरंच एक मोलाची धाव येणं आता इथून गरजेचं आहे आणि ती आपण पाहतो जास्तीच्या स्वरूपात धाव ऍड होत असताना. यावेळेस भरपूर टाइम करून अगदी जज केलं चेंडूला. भिरकावून दिला ऑन साईडला. फटका दर्जेदार 1 टप्प्याखेरीज येईल चौकार.
पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या चेंडूचा समाचार भरपूर असा घेत असताना विशालच्या बॅटमधून आला हा दर्जेदार चौकार. 4 धावेड धावफलक थोडस उच्चांक गाठताना पाहायला मिळतो. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला खेळ आपल्या टीम साठी करायचा आहे. त्या अनुषंगाने आता फटकेबाजी पाहायला मिळते सुमितच्या बॅट मधून. दुसरा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. एक सिंगल झाले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळेल. अगदी वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये संयमानं खेळ अद्यापर्यंत पाहायला मिळतं. टोटल 2च्या सरासरीने पुढे सरकत असताना 11 या आकड्या 11 धावपलकावरती पाहायला मिळतील. मिलन पाहिलं गेलं तर काल मोहाचीवाडी संघ या ठिकाणी गेलो. इजान 11 मोहाचीवाडी संघ इम्रानजी यांच्या भाऊजी दिशा नेता संघ व्हायला गेला. आणि या आत्ताबरोबरच्या टुर्नामेंटचा शॉर्ट ऑफ टुर्नामेंटचा तो शॉट होता ना फटका. आपण पाहिलं गेलं अण्णा जो मोहाचीवाडी संघाकडून बरेच वर्ष खेळतोय तो अण्णाचा मुलगा आहे ना करीम, त्यांनी जो षटकार ठोकला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये अफलातून षटकार होता आणि फ्लिक ऑफ द रिक्स. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं त्या फटक्यामध्ये जो देखणा पण होता ना सुंदर फटका, डोळ्याची पारणे फेडणारा फटका होता आणि अफलातून फटका होता. तेव्हा ते पारितोषिक मिळालं होतं करीमला. आणि कालच्या नाईटचा फेवरेट शॉट आपण तो ठरला होता. तर आज पाहूया आजच्या नाईटचा फेवरेट शॉट. आत्ता परत पाहिला गेला तर या अगोदर जो प्रभाकर देशमुखने जो षटकार ठोकला होता आत्ता परत या नाईटचा फेवरेट शॉट ठरलाय. तर पाहूया अजूनही मॅचेस बाकी आहेत कशा प्रकारे असतात. जाऊया मिलनकडे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो केली यावेळेस उंचावरती चेंडू हवेत आणि इथं लटकवलं जाईल सोमनाथ पाटीलला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील सोमनाथ पाटील. कमॉन डीजे. न्यू बॅटर इनॅट नंबर 2 मध्ये दाखल होत असताना भारत आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये त्यांची महत्वपूर्ण कामगिरी मन्याभाई बैलाचे मालक आपण पाहतो. ऑन स्ट्राईक अगदी आपण पाहतो गोलंदाजाची दाद द्यायला हवी. ज्या ट्रान्सने फलंदाज बॅटिंग पॉपिंग क्रीज मध्ये उभा आहे ना त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अगदी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये खरंच खूप चांगली गोलंदाजी फेस करत असताना पाहायला. लास्ट बॉल डॉट आलाय. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांती 6च्या सरासरीने धावफलक जाऊन पोहोचले अवघ्या 12 या आकड्यावरती. दोन षटकांची इथे समाप्ती पाहतोय. एक गडी गमावल्यानंतर अवघ्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी आज अगदी टिचून मारा इथे केला जातोय. 4 षटकांचा सामना आणि या फर्स्ट इनिंग मधील 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. उर्वरित अजूनही 12 चेंडू 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. विचार केला तर आता इथून पुढे जबाबदारी स्वीकारावी लागेल सुमितला. पहिल्या बॉलवरती फटका दर्जेदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल नाही इथे समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी आणि विचार केला भडबल टीमचा तर क्षेत्ररक्षण जाळं देखील तसंच मांडलं गेलं. स्ट्रॉंग झोन कडे सगळ्यात जास्त फिल्डर तैनात करण्यात आले. कुठल्याही प्रकारच्या जास्तीच्या धावा खर्च होणार नाही याकडे मात्र कॅप्टन चांगल्या पद्धतीने लक्ष देत असताना पाहायला मिळतात.
एक धाबेने 13 आकडा आता धावपलकावरती. षटकार चौकारांच्या अपेक्षा पाठीराख्याला आणि टीमच्या प्लेयरला देखील आता आपण पाहतोय. शांतमय सामना, अगदी कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. यावेळेस फटका भारतच्या बॅटमधून भरपूर उशिरा का होईना खडे खडे अगदी डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना पाहायला मिळतील दर्जेदार षटकार. धाबसंख्या जमवायला सुरुवात. पहिल्या बॉलवरती सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली, संधी मिळाली भारतला आणि त्या संधीचं सोनं करत असताना षटकार लगावतो. तिसऱ्या बॉलवरती फटका दर्जेदार आहे. अरे या फटक्याने ठोकली सलामी या मुख्य व्यासपीठाला. कमॉन डीजे. केसरी मन्या बैल ज्यांनी नाव गमवलंय आणि त्याचा मालक आहे भारत. जसा मन्या शर्तीच्या मैदानावरती सुसाट वेगाने धावतो तसाच या भारतच्या बॅटमधून चेंडू निघाला ना सुसाट डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकार पाहिले गेले लगातार आपण पाहतो, बॅक टू बॅक षटकार पाहतो. अफलातून कामगिरी त्याची. संघाला धावसंख्येची गरज होती मिलन, संघाला धावसंख्येची गरज होती. तिथे आपण पाहतोय आघाडीचे फलंदाज माघारी आले होते. गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहतो त्या धावा जमावता आल्या नाहीत, पण इथे ते धावा करण्याची गरज होती. आणि 2 षटकार खूप महत्वपूर्ण आहेत, संघासाठी खूप महत्वपूर्ण ठरले. नक्कीच या षटकारानं मात्र उंचक्का बाल धावसंख्येत तर 25 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. तिसरा येणार का? षटकार हॅट्रिक होणार का? यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील आणखी एक षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना भारत कालन आपल्या टीमच्या आशा पल्लवित करत असताना कडून 500 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी. जेव्हा तुम्ही स्टेजवरती अर्थात बॅनरवरती तुम्ही षटकार लगावाल त्यावेळी A1 जोडी. नक्कीच जर का विचार केला या चषकाचा तर खरंच कौतुकास्पद आयोजन आहे हे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एवढ्या लवकर नाईट रजनी स्पर्धेचं आयोजन म्हटलं तर भरपूर प्रयत्न असतात आणि ते सर्व प्रयत्न अगदी मिजान नजे असतील, तदनंतर मुख्य आयोजक माननीय इम्रान शेख असतील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मी पहिल्या 2 वरती ते रन्स नव्हत्या, पण या 3 षटकाराने आधार दिला. या ठिकाणी पाहतो आपण असे गणेश पिंपलोली संघ आपल्या घरचा संघ आहे. मिलन आपल्या घरचा संघ आहे. काल आज पाहिलं गेलं पार्थिव पटेल, काल पाहिलं गेलं मैदानात जेव्हा उतरला, आज टेस्टला सुरुवात झाली तर पार्थिव पटेल त्या ठिकाणी कॉमेंटेटर होता योगेश, आणि तो ऋषभ पंतला काहीतरी म्हणाला आणि ही चर्चा कॉमबॉक्समध्ये झाली. तर पार्थिव पटेलला या ठिकाणी विचारण्यात आलं, ऋषभ पंतला काय सांगितलं तर 38वा कर्णधार ठरला गेला, त्याला शुभेच्छा दिले. आणि त्यानंतर तर पिंपलोली संघाचे जे पाठीराखे या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आणि भडवलचेही पाठीराखे या ठिकाणी बहुसंख्येने आहेत. भडवल बिप्लाचे जे खेळाडू या ठिकाणी आहेत भरपूर आहेत, तेही मॅचचा आनंद घेतात. हेमंत तोही या ठिकाणी आहे, तोही मॅचचा आनंद घेतोय. भडवल संघाचा अष्टपैलू खेळाडू हेमंत तोही मॅचचा आनंद घेतोय. तर मिलन म्हटलं जातं ना नवीन कॅप्टनशिप या ठिकाणी पाहतोय. या मैदानावरती ही 3री टुर्नामेंट आपण पाहतोय. भडवल हा संघ खेळतोय. 3 षटकं आतापर्यंत समाप्त झाली. पहिल्या 2 षटकात धावा होत नव्हत्या, 3ऱ्या षटकात आलेल्या धावा की परत भागात ठरतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकामध्ये 34 या आकड्यावरती. 34 धावा धावपलकावरती आणि एक गडी नक्कीच गमावला अद्यापर्यंत श्री गणेश पिंपलोली टीमने. चांगलं स्टार्टअप आता इथून पाहायला मिळतंय. भारत मैदानाच्या आतमध्ये खरंच खूप चांगली कामगिरी करत असताना एक षटकार हॅट्रिक त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्या षटकार हॅट्रिकने मात्र उच्चांक गाठलाय.
जाऊन पोहोचले. धावसंख्या 34 या आकड्यावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. विजय येत आहेत या अंतिम षटकामध्ये. फर्स्ट इनिंगची लास्ट ओव्हर विजयच्या हातामध्ये आहे. चांगली धावसंख्या 34 आकडा धावफलकावरती आहे. आणखी 10-15 धाबा जर जमवल्या गेल्या तर नक्कीच एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो भडवल टीमच्या अगेन्स्ट. आणि त्याच अनुषंगाने नक्कीच प्रयत्न पाहायला मिळेल. भारत खरंच खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल इथे थोडासा मिस होत असताना पाहायला मिळतात. नक्कीच धावबादच्या स्वरूपात इथे माघारी यावं लागेल सुमितला. धावा पटकवल्या होत्या त्याचाही पाठलाग करण्यात आला होता वडवल संघाकडून. काल 79 धावा पटकवून 89 धावा पटकवणारा संघही लवकर गुंडाळला गेला होता. त्यामुळे विकेटवरती काय होईल हे सांगता नाहीये. बॅटची कडा होती बाहेर चेंडूला अजयने छेडछाड केली होती. 4 व्हीलर पारितोषिक विजेता अर्थात शेतकऱ्याची 4 व्हीलर म्हणजे नंदी. आणि त्या नंदीचं नाव या अजयने ठेवलं सिरीज. कारण ती मॅन ऑफ द सिरीज भेटली होती आणि तोच अजय मैदानावरती आहे. गरज आहे धावसंख्या वाढवायची आता मिलन. आणि या मैदानावरती बघूया उर्वरित चेंडूवरती किती धावा येतील. नक्कीच 35 आकडा धावफलकावरती एक दाबेड आता स्ट्राईक रोटेट झाली. यावेळेस फुल टॉस दणका चांगला पाहायला मिळतो भारत कालनचा. सीमारेषा पलीकडे दणदणीत षटकार. जशी संधी मिळते भारतला फक्त एकच प्रयत्न आहेत. चेंडू सीमारेषा पलीकडे घालवायचा आणि यशस्वी देखील ठरतोय. आणखी एक दर्जेदार षटकार आणि या षटकाराने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलंय ते 41 या आकड्यावरती. 2 गडी नक्कीच गारद झाले असतील. 41 धावा धावफलकावरती. उर्वरित पहिल्या डावातल्या अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. महत्वपूर्ण 3 चेंडू. या 3 चेंडूवरती कितपत धावा ठोकल्या जातील याकडे आता लक्ष असेल. दोन्ही टीम साठी निर्णायक मॅच आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण अनुभवतोय. भडवल आणि त्यांच्या अगेन्स्ट पिंपलोली या 2 संघादरम्यान फाईट. विजय गोलंदाजी मार्क वरती चौथ्या चेंडूसाठी तयार. चौथा बॉल यावेळेस अतिशय वेगानं बाला मिळाला. बाल तर चांगल्या पद्धतीनं चांगल्या लाईन वरती पिक करत असताना बाला मिळाला. हा चेंडू सरळ उचली घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठल्याही प्रकारची धाव येणार नाही. शांत करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भारतला. डॉट बॉलची सांगता. 5वा बॉल यावेळेस फटका हवेमध्ये आहे. इथून लटकवलं जाईल भारत कालनला. चांगली अशी धावसंख्या कमावत असताना आपण पाहतोय भारत कालून बॅक टू द डगआउट. वैयक्तिक 24 धावा कमावून माघारी परतले भारत कालन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉलचा खेळ आता त्यांच्या वाट्याला. गणेश पेमारे ऑन स्ट्राईक. लास्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट लेवलने फटका ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावले तर एक सिंगल कंप्लीट. थोडीशी फंबल आणि त्या फंबलचा फायदा उचलत असताना 2 पूर्ण. तिसरीच्या प्रयत्नामध्ये माघारी यावं लागेल. 2 पूर्ण झाल्या पहिल्या डावामध्ये. 2च्या सरासरीने आता धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. टोटल 43. 43 धावसंख्या धावफलकावरती. आता 44 धावसंख्याची गरज असेल विजयासाठी भडवल
C+ टीमला. नक्कीच कॅमेरामॅन आपण जरा स्टेजवरती कॅमेरा घ्या. स्टेजवरती आपले जे आयोजक बसले तर त्यांना जरा कव्हर करा. इव्हन जोडी त्या ठिकाणी आहे त्यांना जरा कव्हर करा. कारण ही जी स्पर्धा आहे हौशीस्फोटी आपण पाहतोय स्पर्धा आमचे मिजानभाई नजे यांच्या वाढदिवस 25 तारखेला आहे आणि इम्रानभाई या A1 जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिलं गेलं. क्रिकेटच्या दुनियामध्ये पॅकर म्हणून त्यांनी नेहमीच इतर संघ ते घेऊन आले. कोलारेच्या टुर्नामेंटमध्ये संदेशजी हजारे पुरस्कृत टुर्नामेंटमध्ये त्यांचा संघ त्या ठिकाणी विजयी झाला होता आणि आज पॅकर सोडून ते आता आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी आयोजकाच्या भूमिकेत ते आलेले आहेत. त्यांचं आगमन झालं आयोजकाच्या भूमिकेत. त्यांना शुभेच्छा देऊया. चला बॉल द्या, चॉईस द्या. बॉल करायला चॉईस द्या, करायला चेंडू. कुरमभाई नवीन बॉल द्या चॉईस करायला. मिलन धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 44 धावसंख्येची प्रत्येक गरज. षटक 11 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकात 11 धावा. आता गोलंदाजांना कशा कामगिरी करावी लागेल पण इथे बबलू आणि सूरज यांच्यापासून वाचून राहावं लागेल कारण दोन हे अफलातून खेळाडू आहेत आणि या दोन खेळाडूंनी मागची मॅच फिरवली होती. त्या खेळाडूंनी बनवलेल्या धावा होत्या. इथे कॅप्टन विजय थोडा नाराज आहे कारण तो त्याच्या गोलंदाजीवरती आलेला षटकार 44 धावा स्कोर कार्ड 43 धावा स्कोर कार्ड वरती 44 धावा स्कोर कार्ड वरती लावायचे. जर वरने संघाच्या विरोधात तिसरा राऊंड खेळायचे तर सामना जिंकण्यासाठी 44 धावा आणि डिफेंड कराव्या लागतील आणि 43 धावेवरतीच ठेवावे लागेल श्री गणेश पिंपळी संघाला जर वरने संघाच्या विरोधात खेळायचे तर. आणि खुरामबाई यांचे मित्र भगवानजी जामगरे स्वतः म्हणाले का मी स्वतः मैदानावरती जातो, विकेट पाहतो, मैदानाची आखणी करतो, ही फक्त खास माझ्या मित्रासाठी अर्थात खुरमजी नजे यांचे जबरी मित्र आहेत आणि दादा स्वतःहून त्या ठिकाणी उपस्थित झालेत लाईनअप साठी आणि दादांचं मनापासून कौतुक. आणि खुरमबाईच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ती 30,000ची असू दे किंवा 1 लाखाची असू दे मार्च महिन्यामध्ये जी टुर्नामेंट आहे ती टुर्नामेंट तब्बल 3 लाखाची असणार. म्हणजे अनेक मोठे टुर्नामेंट डिक्लेअर झालेत. 3, 2, 1 अशा प्रकारचे पारितोषिक असणार. मोठी टुर्नामेंट असणार आणि जे रेग्युलर संघ खेळतात ना त्या संघांना त्या ठिकाणी प्रवेश प्रथम दिला जाईल. जे रेग्युलरचे संघ खेळतात ना त्यांना प्रथम दिला जाईल कारण जे संघ आपल्यासाठी बबलू आता शेवट परत प्रत्येक कॉलवरती इथे येतात ना त्या संघाला आपण पहिला प्रवेश दिला जाईल. 15 तारखेपासून स्पर्धा होते. दामद चषक जो आपला पेंडिंग होता तो 15 तारखेपासून सुरुवात होईल कारण मिजानभाई आणि इम्रानभाई यांचा जो चषक होता तो 25 तारखेला व्हायला पाहिजे होता आणि तो अवधी भेटत नव्हता म्हणून आपण ती दामद चषक कॅन्सल केली होती. अनेक जणांनी कॉल केले होते दामद चषक कधी आहे पण येणाऱ्या 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर 6 दिवस ती स्पर्धा चालणार कारण गेल्या वर्षी म्हणजे गेल्या सीझनला पाऊस पडला मित्रांनो. प्रत्येक शहरातल्या स्पर्धा बंद झाल्या पण खुरमबाई हारला नाही. 12 दिवस लागले आम्हाला ती स्पर्धा पूर्ण करायला. पण स्पर्धा पूर्ण केली होती ती रजनी स्पर्धा. ही जिद्द आहे. म्हणजे या मैदानावरती कोणती स्पर्धा अर्धवट राहणार नाही ती पूर्ण करणार कारण दोस्ती ग्रुप मजबूत ग्रुप आहे. जाऊया मिलन पुन्हा एकदा तुमच्याकडे. विनायक गोलंदाजी मार्ग वरती पहिला चेंडू विनायकचा आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात केली गेली. विचार केला या गोलंदाजाचा सातत्यानं श्री गणेश पिंपलोली टीम साठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. विनायक चांगली सुरुवात डॉट बॉलला इथे सुरुवात पाहायला मिळते. 44 धावसंख्येचा पाठलाग लगातार 3 विकेट या लगातार 3 षटकार मिजानजी नजे आणि इम्रानजी शेख यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. नक्कीच
यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर का पाहिला तर ओळखता आला नव्हता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला ठोकलाय षटकार. धावफलक ओपन होत असताना बडवल टीम. ते पारितोषिक वाढलं जाईल. फायनल नाईटला प्रत्येकासाठी सुवर्ण संधी आहे. आपण प्रेक्षकांसाठी पण आपण काही गिफ्ट असतील जरूर. नक्कीच खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. तिसरा बॉल यावेळेस फटका दर्जेदार. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. चेंडू सी वारेच्या पलीकडे जात असताना एक टप्प्या करशील चौकार. 6-4 10 धावा. तिला गेला आकाश. स्ट्रायकर वरती प्रथमेश हाहाकार माजवताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू अद्यापर्यंत त्याच्या वाट्याला पाहायला मिळाले. 3 चेंडू वरती वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती सांघिक आणि वैयक्तिक 10 धावा धावपलकावरती बडबल टीमच्या आपण पाहू शकाल. चौथ्या बॉलवरती फटका दर्जेदार. इथे मात्र लटकवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जाऊन चेंडू अडललाय. आणखी एक दर्जेदार षटकार. या दोघांपासून वाचून राहायचे. 2 असे फलंदाज आहेत. मागच्या टायमाला मागच्या मॅच मध्ये 66 धावांचा पाठला करत असताना या दोघांनी केलेली जी फटकेबाजी होती, अफलातून फटकेबाजी, हा यूज फटके होते. इथेही त्याच पद्धतीने सुरुवात केली. 44 धावांचा पाठला करायचा, प्रतिषटक 11 धाव पटकावायचे आहेत. इथे जर विचार केला, ज्या स्ट्राईक रेटने खेळतो ना बबलू, असं वाटतंय जर बबलू शेवटपर्यंत राहिला ना तर 3 षटकामध्ये सामना संपवेल. या पद्धतीने या ठिकाणी खेळतोय. नक्कीच सर, आपण पाहतो खरंच खूप चांगली अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. कारण या मैदानाची एक खासियत आहे, बडवलचा कोणताही संघ या ठिकाणी खेळला ना, एक संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला आहे. म्हणजे लक फॅक्टर बडबल टीमच्या बाजूने. यावेळेस भरपूर उंचावरती अजय अंदाज बांधतात आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करता साजन सोनावले यांनी पकडली आहे. दर्जेदार झेड. पहिला हादरा लागला जाईल बडबल टीमला. कमॉन डीजे. नक्कीच विचार केला गोलंदाजी मार्कवरती विनायक आला. पहिल्या चेंडूचा जर का खेळ पाहिला तर डॉट चेंडू पाहायला मिळाला होता. तदनंतरच्या 3 चेंडूवरती 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. गरज होती ज्या ब्रेक थ्रोची, तो ब्रेक थ्रो देखील आपण पाहतो त्याच्या माध्यमातून लगावण्यात आला. विकेट, गोल्डन विकेट प्रथमेशची. बॅक टू द डगआउट पाहायला मिळाले प्रथमेश. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 18 विराट कोहली बडबल टीमचा एंटर होत असताना, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये खरंच स्वतःच्या जोरावरती सामना विजय संपादन करून दिला, तो सूरज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर रेडवरती पाहायला मिळतो. लास्ट बॉल. विनायक पुन्हा एकदा तयार. लास्ट बॉल अगदी संयमानं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल, या एका सिंगलने पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकांकी धावफलक जाऊन पोहोचेल तो 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जरूर आपण पाहतो 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिला विकेट, ज्या विकेटची अत्यंत गरज होती, जी चुकी आपण पाहतो वरही संघाने केली होती, ती चुकी टाळली या ठिकाणी प्रभाकर दादा. कारण तिथे जे झेल ड्रॉप झाले होते, ते झेल ड्रॉप मुळे त्या धावसंख्येला गवसणी झाली होती. जिथे रनआउटची संधी होती तिथे वरही संघाला तर रनआउट घेता आले नव्हते. खराब गोलंदाजी, शॉर्ट पिच गोलंदाजी केली, तर पुरेपूर फायदा उचलला होता ज्या बडवल संघाने. पण इथे पाहिलं गेलं तर इथे कमबॅक करणारा होता, कारण बबलूचा विकेट खूप महत्वपूर्ण आहे. सूरज आता मैदानावरती आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे, पॉवर आहे. पहिल्या मॅचला पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यांनी प्राप्त केला आहे.
त्या ताकदीशी मारतो. पण इथे 44 धावांचा पाठलाग करायचे. पहिल्या षटकामध्ये 17 जरूर आलेत, पण अजूनही 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. ज्या 9च्या सरासरीने आपण पाहतोय धावा या ठिकाणी पाठलाग करायचंय. अठरा चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये ज्यानं आपल्या टीमला सावरलं तो भारत कालन आता गोलंदाजी मार्क वरती देखील पाहायला मिळतोय. सायकल वरती सूरज आहे. भारतचा पहिला चेंडू अतिशय वेगानं शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय पंचांनी दाद स्वीकारली आहे. गोल्डन विकेट आणखी एक हादरा लागला जाईल तो बडवल टीमला. कमॉन डीजे. त्या चेंडूवरती गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी करत असताना भारत कालनला आपण पाहतोय तारणहार बनून मैदानाच्या आतमध्ये आता खेळ त्याच्या माध्यमातून. 17 धावपलकावरती सूरजची गोल्डन विकेट माघारी आल्यानंतर नॅट नंबर 3 वरती दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. चांगली गोलंदाजी इथून रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजांना कुठल्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याची संधी इथून दिली जाणार नाही. भारत कालन सर्व्हिसवी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चांगल्या पद्धतीने गोलंदाजी वेश करतोय. दुसरा बॉल यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून झाला, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. पहिला चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी टिचून मारा केला जातो भारत कालनच्या माध्यमातून. 2 चेंडूंचा खेळ कुठल्या प्रकारची धाव अद्यापर्यंत खर्च झाली नाहीये. तिसऱ्या बॉलवरती फटका हवेमध्ये अंदाज बांधतात सूरज. कुठल्याही प्रकारची चुकी न करता हादरा क्रमांक 3 लागत असताना बडवल टीमला. कमॉन डीजे. मॅचचा विचार जर का केला प्रथमेश अगदी सलामीच्या भूमिकेत आला होता. चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले 2 षटकार 1 चौकार, परंतु त्याची जशी विकेट आली ना त्यानंतर मात्र जाणारे त्या पुढील सर्वच खेळाडू अगदी आपण पाहाल तर सहजरित्या विकेट देऊन माघारी परतताना पाहायला मिळतात. 17 धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात चांगली कामगिरी. 2 विकेट 3 चेंडूवरती अद्यापर्यंत भारत कालनने कमावलेत. आणखी 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. सेकंड ओव्हर आपण पाहतोय दुसरे षटक मार्गस्थ असताना. चौथा बॉल अगदी आपण पाहतोय कुठल्या स्पॉट वरती चांगला टॉस होत असताना पाहायला मिळाला. ओळखता आला नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर झाला, परंतु कुठल्याही प्रकारची धाव या बॉल वरती येणार नाही. डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी अगदी आग ओकत असताना पाहायला मिळेल गोलंदाज भारत मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पाचवा बॉल अगदी समोर पाहायला मिळाला. अतिशय वेगाने फेकला होता. टप्पा बदलल्यानंतर सरळ एसटी रक्षक गणेशच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अगदी थांबवण्याचा प्रयत्न लगाम लावला गेलाय. लास्ट बॉल मेडन ओव्हरच्या कदारावरती भारत कालन. लास्ट बॉल वरती फटका. दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत. चांगले प्रयत्न पाहायला मिळतात. तोपर्यंत एक सिंगल नक्कीच कमावली आहे.
एक धाव या षटकामध्ये आली एका धावेच्या मदतीने अवघ्या धावपलकावरती 18 आपण पाहू शकता 18 आकडा धावपलकावरती आहे. चांगली गोलंदाजी विचार केला जसा शर्यतीच्या अड्ड्यामध्ये आमचा मनाबाई अगदी बऱ्याच विरुद्ध गाड्यांच्या बाजी मारत असतो विरुद्ध गाड्यांच्या विरुद्ध तशी बाजी आता इथे मारण्याचा प्रयत्न भारत कालांच्या माध्यमातून झाला. एक गुलाल झालाय. गटपास झाल्यानंतर आता सेमीचा प्रयत्न आहे. सेमी पास होण्यासाठी हा प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहू शकतो. चांगली गोलंदाजी जागा बनवत असताना श्री गणेश पिंपलोई टीम या मॅच मध्ये पाहायला मिळते. 18 धावा धावपलकावरती नक्कीच आहेत. येणारे 12 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 26 ची गरज विजयासाठी. अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. 3 विकेट नक्कीच माघारी आलेत भडवल टीमचे. मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आणि मनोज ही जोडी आपण पाहू शकाल. आता इथून मोठे फटके त्यांच्यासाठी खूप गरजेचं असेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर आपण पाहूया आता कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. महत्वपूर्ण तिसरं षटक आता कॅप्टनने सोपवलंय सूरजच्या हातामध्ये. निर्णायक षटक आहे. अजूनही विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. 13च्या सरासरीने या धावा कमवाव्या लागतील. त्या अनुषंगाने प्रयत्न मात्र पाहायला मिळेल का फलंदाजांकडून. सूरज गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहेत. पंचांच्या उजव्या साईडनं राईट मुहूर्त विकेटने तयार. सूरजचा पहिला चेंडू अतिशय वेगाडा इथे यष्टीरक्षकाला चेंडू अडवता आला नाही. एक चोटी धाव नक्कीच 22च्या स्वरूपात आपण पाहतोय कबावड्यात येते. विचार केला सलामीला प्रथमेशच्या सोबत गेला होता आकाश. बऱ्याच काल नॉन स्ट्रायकर एंडवरती थांबला होता. आता संधी मिळाली आहे स्ट्राईकची. एका दाबेड धावपलक 19 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती सूरज सातत्याने ह्या गोलंदाजाची देखील कामगिरी चांगली पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने चेंडूला व्हेरिएशन देताना पाहायला मिळतो. सातत्यानं चांगली कामगिरी असते. यावेळेस देखील आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये आलेत. दुसरा बॉल फुल टॉस दिशा दिली. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना दर्जेदार चौकार अर्जित करतायत आकाश. चार धावा आल्यात. 4 धाबेडे धावपलक 23 या आकड्यावरती. फटकेबाजी आता इथून सुरू पाहायला मिळते. सूरज गोलंदाजी मार्क वरती संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. स्टार्ट चांगला केला होता. पहिल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात 1 धाव आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. तिसऱ्या बॉलवरती फटका चांगला पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुमित फील्ड आणि फेकी तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण पाहायला मिळतो. नक्कीच डबल धावसंख्येवरती जर का लक्ष दिलं तर विजयाच्या समीप वाटचाल अजूनही करू शकते भडबल टीम आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 9 चेंडूवरती अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 19चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल यावेळेस अतिशय वेगानं अगदी खोलात टाकला होता. ओळखता आला नाही. बीट झालेत. बॅटर पाहत राहिला. अतिशय विचार केला या चेंडूचा तर अगदी समोर टाकला होता. खोलात टाकला होता. ओळखता आला नाही. डॉट बॉलची सांगता सावरण्याचा प्रयत्न आता सूरजच्या माध्यमातून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पाचवा बॉल व्हेरिएशन देत असताना पाहायला मिळतात सूरज. अगदी विचार केला टप्पा आल्यानंतर
वळण घेणारा चेंडू, आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू बाला मिळतोय. डॉट बॉलची सांगता सलगचे 2 चेंडू निर्धावात आलेत असताना दुसऱ्या बॉलवरती चौकार नक्की झाला, परंतु त्यानंतर आपल्या गतीमध्ये आपल्या लाईन मध्ये थोडासा बदल करत असताना बाला मिळत आहेत. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल. लास्ट बॉल फटका दर्जेदार कव्हरच्या दिशेला डीप मध्ये सुमित, थोडीशी मिसफिल पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न लगेच झालाय. चितेच्या चपलाई नाही ते 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न यावं लागेल धावबाच्या स्वरूपात माघारी. डीजे आता थंडी उडवणारी गाणी लावा. नीली मध्ये सामना आपण पाहतोय. विचार केला तर भडवल टीमचे 2 अजूनही सलामीला गेलेला आकाश आणि त्याच्यासोबत खेळ करतोय मनोज. 2 धडाकेबाज फलंदाज टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. लास्ट ओव्हरला इथून सुरुवात. पहिला बॉल नक्कीच पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. वाईट बॉल अतिरिक्त दाबेड या षटकाला सुरुवात पाहायला मिळते. समीकरणात थोडेसे चेंजेस पाहायला मिळतील. 28 आकडा धावपलकावरती आता येणाऱ्या 6 चेंडूवरती गरज असेल 16 धावसंख्येची. बाजून पाहायला मिळाले वाईट बॉल अतिरिक्त दाबेने सुरुवात केली. 6 चेंडू 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 28 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल अतिशय वेगाने पाहायला मिळतोय. इथे एसटी रक्षक थोडेसे चुकी करत असताना पाहायला मिळाले. इथे कॉलिंग कॉम्बिनेशन चुकतंय आणि धावबाच्या स्वरूपात आणखी एक हादरा लागला जाईल. हादरा क्रमांक 5 लागत असताना पाहायला मिळेल बडवल टीमला. पाच गडी अद्यापर्यंत गारद झालेत बडवल टीमचे. विचार केला तर असं वाटलं होतं मोठे फटके येत होते प्रथमेशच्या बॅट मधून. 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला, परंतु जसा मैदानाच्या बाहेर आला तदनंतर जर का पाहायला गेलं तर खूपच गेम स्लो होत असताना पाहायला मिळतोय बडवल टीमचा. आणि या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना गोलंदाज अजय विकेट कमावली आहे. दुसरा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अगदीच बाहेर पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव यावेळेस देखील खर्च होत असताना
येणारे 5 चेंडू अजूनही विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. चांगले मॅच रफ अँड टफ होत असताना बाला मिळते. यावेळेस फटका मागच्या दिशेला बाला मिळतो. लॉंग स्टॉपला चेंडू निघून चाललाय. चुकी आणि चुकीचा फायदा होईल भडवल टीमला. येतोय दर्जेदार चौकार. भडवल टीमच्या अशा पल्लवीत झाल्या असतील या चौकारांना, कारण समीकरणात बदल पाहायला मिळतो. येणारे 5 चेंडू विजयासाठी 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस फटका दर्जेदार भरपूर उंच आणि भरपूर लांब ठोकत असताना पाहायला मिळतात. यूज अँड हँडसम लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. तर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 6 वरती दाखल झाले होते वैभव आणि विध्वंसक पारी साकारत असताना आपल्या टीम साठी 2 बॉल वरती निर्णायक 10 धावा अद्यापर्यंत कमवत असताना पाहायला मिळतात. आता येणारे निर्णायक 3 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 4 धावसंख्येची गरज आहे. असं वाटलं होतं सहजरित्या पिंपलोली टीम या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करेल, परंतु त्या विरुद्ध परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली खेरी साकारत असताना वैभव इनॅट नंबर 6 वरती मिडल ऑर्डर आपण पाहतोय भडवल टीमची खूप चांगल्या पद्धतीने खेळ. चौथ्या बॉल वरती फटका हवेमध्ये. झेलची संधी आहे. दीनानाथ पाटील कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला झेल. हद्रा क्रमांक 7 भडवल टीमला. कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 0 विजय नावाचा फलंदाज एंटर होत असताना पाहायला मिळतोय. भडवल टीमला विजय प्रस्थापित करून देईल का? 0 पासून हिरो होण्याची संधी आता त्याला या मॅच मध्ये, कारण निर्णायक मुमेंटला ही मॅच येऊन पोहोचली. निर्णायक 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल 2 दुहेरी धावा नाहीतर 1 चौकार 1 षटकार या मॅच मध्ये आवश्यक आहे भडवल टीमला विजयासाठी. तर विचार केला श्री गणेश पिंपलोली टीमच्या बाजूने अजय गोलंदाजी मार्क वरती एखादा निर्धाव चेंडू जर का आला तर आणखी प्रेशराईज केलं जाईल ते भडवल टीमच्या बॅटरला. 5वा बॉल. इथे फर्निचर बिघडून ठेवलंय. यू मिस आय डेफिनेटली हिट. उडवल्यात दांड्या. कम ऑन डीजे. बदलणारा खेळ. जर त्याचं प्रश्न उत्तर या क्रिकेटमध्ये चालत नाही. काय होईल त्यापेक्षा काय करता येईल याकडे क्रिकेटरांनी खेळाडूंनी जर का लक्ष दिलं तर नक्कीच आपले प्रयत्न यशस्वी ठरतील यात शंका नाहीये. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल वरती 2 गोल्डन विकेट कमावली आहे. स्वप्न नाही रात्र बदलते, नशीब नाही तर वेळ बदलते आणि बदलती वेळ आपण पाहतो श्री गणेश पिंपलोली टीमची. निर्णायक शेवटच्या 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 1 चेंडूवरती हव्यात विजयासाठी 4 धावा. लास्ट बॉल साठी पुन्हा तयार होत असताना अजय. लास्ट बॉलचा खेळ मनीषच्या वाट्याला आहे. निर्णायक चेंडू.
लास्ट बॉल डॉट बॉल आणि इथं विजय संपादन करत असताना श्री गणेश पिंपलोली टीम. नक्कीच खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. भडवल टीमचा देखील धन्यवाद. भडवल टीमने देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच